केंद्रीय मंत्री रामदास आठवले ने नागपुर दौरे के दौरान विपक्ष और सामाजिक मुद्दों पर जमकर निशाना साधा। भोंदू बाबा मामले पर उन्होंने कड़ी कार्रवाई की मांग की। वहीं मध्य पूर्व संकट पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की कूटनीति पर भरोसा जताया। आठवले ने साफ कहा कि देश और दुनिया की शांति के लिए मोदी जी की मध्यस्थता बेहतर है। महाराष्ट्र में भोंदू बाबा अशोक खरात और अंधविश्वास का मामला अब राजनीतिक संग्राम बन चुका है। देवीय शक्तियों के नाम पर गरीबों को ठगने वाले खरात के दरबार में हाजिरी लगाना राज्य महिला आयोग की अध्यक्ष रूपाली चाकणकर को भारी पड़ गया है। विपक्ष और सामाजिक संगठनों के कड़े विरोध के बाद नैतिकता के आधार पर चाकणकर को अपने पद से इस्तीफा देना पड़ा है। नागपुर में केंद्रीय मंत्री रामदास आठवले ने भी इस पर तंज कसते हुए कहा कि संवैधानिक पदों पर बैठे लोगों को ऐसे स्थानों से दूर रहना चाहिए और खरात जैसे ढोंगियों को कड़ी से कड़ी सजा मिलनी चाहिए। सामाजिक न्याय खात्याचा मंत्री म्हणून, कार्यकर्ता म्हणून माझं मत हेच आहे की हा प्रकार अत्यंत गंभीर आहे आणि तो खरात जो आहे तो खरात ज्या घरात गेलेला आहे त्या खरातला कडक शिक्षा होणं अत्यंत आवश्यक आहे। आणि मला वाटतं की जी अंधश्रद्धा आहे त्या अंधश्रद्धेवर लोकांनी जास्त विश्वास ठेवू नये। अंधश्रद्धा जी आहे हा एक नंबरचा भोंदू बाबा होता आणि त्याने अनेक महिलांना फसवल्याच्या तक्रारी आहेत। त्यामुळं या अशोक खरातला कठोर शिक्षा झाली पाहिजे असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे। आपल्या चाकणकर ज्या होत्या महिला आयोगाच्या अध्यक्ष त्यांनी राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे माझी मागणी आहे की लवकरात लवकर महिला आयोगाच्या अध्यक्ष पदावर कोणत्या तरी महिलेची नेमणूक करावी। कारण महिलांवरती सातत्याने अत्याचार होण्याच्या घटना घडत आहेत। त्यामुळे पण अशोक खरात यांची जी भूमिका आहे ती अत्यंत चुकीची भूमिका आहे आणि लोकांनी आपल्या गोरगरीब लोकांनी अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नये असं माझं मत आहे। आणि हा एक नंबरचा भोंदू बाबा होता आणि त्यांना मोठी शिक्षा झाली पाहिजे अशी आपली मागणी आहे। नाही, राजीनामा द्यावा देखील तर चाकणकर यांनी जर सांगितलेलं आहे की ते आमच्या फॅमिलीचे ते गुरु होते, पण गुरु होते पण त्यांनी बघायला पाहिजे होते आणि का त्यांचं काम कधी सुरू होतं हे असलं जे काम आहे। तर चाकणकर यांनी तिथं जायला नको होतं, पण मला असं वाटतं की आता चाकणकरांनी राजीनामा दिलेला आहे। त्यामुळे बाकीचे मंत्री कोण कोण तिथे गेले मला माहीत नाही आहे आणि मी कुठल्याही बाबाकडे न जाता मला माझी सत्ता मिळते। म्हणजे कुठल्या तरी बाबाकडे कुठल्या तरी एखाद्या अशा भोंदू बाबाकडे जाऊन सत्ता मिळते याच्यावर माझा विश्वास नाही। काही लोकांचा विश्वास आहे, ठीक आहे, आपल्या समाजामध्ये श्रद्धा असते, श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा असू नये। पण काही वेळेला जसं आता एक माणूस आमच्या आता सांगलीमध्ये होता की त्याला पाणी बाबा म्हणत होते आणि त्यांनी कुणाला पाणी अंगावर लावलं, एखाद्या माणसाला 2-4 अंगाला पाणी लावल्यानंतर त्याला ताप आलेला, तो ताप नंतर गेला, म्हणजे त्या पाण्यामुळे गेला असं नाही आहे। पण लोकांना असा विश्वास वाटला की पाणी बाबाचा हात लागला, पाणी त्यांनी दिलं की आपलं एकदम रोग बरा होतो। त्यामुळे त्या ठिकाणी लोकांची फार मोठी गर्दी असायची। तर मला असं वाटतं की भोंदू बाबा जे आहेत बाबा असावेत पण ते असे भोंदू असू नये। आणि अशोक खरात हे मला वाटतं आर्मीमध्ये होते, कॅप्टन होते, पण त्याने आर्मीचं कॅप्टन पण ठीक आहे, पण महिलांवर अत्याचार करण्याचं कॅप्टन होणं अत्यंत चुकीचं होतं त्यांचं। तर म्हणून मला असं वाटतं की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। आणि आता बाकीचे मंत्री कोण कोण गेले मला माहीत नाही आहे, पण मला अनेक बाबा दिल्लीला सांगतात की आमच्याकडे या, पण मी काय बाबाकडे अजिबात जात नाही, पण बाबा माझ्याकडे येतात। नाही, दिल्लीमध्ये मी आता भेटायला आल्यानंतर मी काही त्यांना बोलू शकत नाही, पण ठीक आहे, ते माझी ती भाषणं ऐकतात आणि पार्लमेंटली तुमची भाषणं आम्ही सातत्यानं ऐकतो आणि ती भाषणं आम्हाला आवडतात, तुमचे 4 वेळा आवडतात, म्हणून अनेक बाबा मला भेटण्यासाठी येतात। तर ठीक आहे, तर मध्य पूर्व में पिछले 22 दिनों से जारी
भीषण युद्ध ने पूरी दुनिया को चिंता में डाल दिया है। जहां एक और कच्चे तेल की कीमतें आसमान छू रही है, वहीं दूसरी ओर दुनिया की नजरें भारत के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पर टिकी हुई है। आरएसएस प्रमुख मोहन भागवत के बयान के बाद अब केंद्रीय मंत्री रामदास आठवले ने भी सुर में सुर मिलाते हुए कहा कि इस युद्ध को रोकने की क्षमता केवल प्रधानमंत्री मोदी में है। आठवले ने साफ संदेश दिया कि भारत को युद्ध नहीं बल्कि विश्व में शांती चाहिए। देश ती नरेंद्र मोदीजी करू शकतात, कारण नरेंद्र मोदींचे संबंध हे ट्रम्प यांच्यासोबत चांगले आहेत, इस्रायलचे संबंध चांगले आहेत आणि इराण बरोबर सुद्धा आपले संबंध अत्यंत चांगले आहेत। मनमोहन सिंग साहेब असताना ते इराणला जाऊन आले होते, इराणचे अध्यक्ष आपल्या देशामध्ये आले होते आणि व्यापारामध्ये या डिझेल, पेट्रोल आणि गॅसच्या व्यापारामध्ये दोघांचे संबंध पूर्वीपासून आपले चांगले आहे। त्यामुळे याच्यातून मार्ग त्या निघाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि नरेंद्र मोदीजी काहीतरी मार्ग काढतील अशी अपेक्षा है। जो मोहन भागवत जी ने बताया है कि इस तरह मैंने पहले बोला है कि भाई युद्ध जो है ये युद्ध रोकने का काम अभी रशिया और यूक्रेन का युद्ध तो 2.5-3 साल से चल रहा है और अभी ये युद्ध जो है युद्ध जल्दी ख़त्म होना चाहिए, लेकिन मुझे लगता है कि जल्दी ख़त्म नहीं हो सकता है क्योंकि खोमोनी जी को वहाँ खोमोनी और अनेक नेताओं को ईरान के मार गिराया है और ईरान भी मतलब उनका जवाब देने के लिए, उनका बदला लेने के लिए हर रोज़ हमले कर रहा है। लेकिन मुझे लगता है कि भाई ये हिंसा करना ठीक नहीं है। जिस तरह सम्राट अशोका ने भी युद्ध जीता था कलिंगा का और अनेक लोगों को मारा था, लेकिन बाद में वो युद्ध छोड़कर बुद्ध की तरफ आई। तो मैं सभी लोगों को निवेदन करना चाहता हूँ कि युद्ध छोड़ दो, युद्ध और स्वीकारो बुद्ध। तो मतलब उन्होंने बुद्ध मतलब शांति स्वीकारनी चाहिए, बुद्धिज्म होने का विषय नहीं है और नरेंद्र मोदी जी इसमें से मार्ग निकाल सकते हैं। जिस तरह मोहन भागवत जी ने बताया है कि भाई वो कुछ मार्ग निकल सकता है, तो मोदी साहब अनेक देशों के साथ बातचीत कर रहे हैं और बहुत जल्दी मार्ग निकलेगा, ऐसा हमें पूरा विश्वास है। रामदास आठवले ने यह बयान नागपुर की राजनीति में सामाजिक न्याय और वैश्विक कूटनीति दोनों को संतुलित करता है, जहां उन्होंने स्थानीय स्तर पर अंधविश्वास के खिलाफ सख्त रुख अपनाया, वहीं अंतर्राष्ट्रीय स्तर पर भारत और प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की बढ़ती साख को रेखांकित किया।